वेलकम टू माय चॅनल। तर मी आज बनवणार आहे संडे स्पेशल वाम माशाची कढी बनवणार आहे मी। तर मी हे बघा वाम मासे आणलेले आहेत, स्वच्छ धुवून सुद्धा घेतलेले आहेत। त्यानंतर मी टमाटर, कांदा, 4-5 हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर आणि अद्रक लसूण घेतलेला आहे। आता याची मी पेस्ट बनवून घेणार आहे। हे बघा मिक्सर मधून मी काढून घेतलेला आहे। गरम मसाला, धनिया पावडर आहे, हे कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची आणि लसूण, लाल मिरची आणि हळदी पावडर। मी कांदा आणि टमाटर थोडंसं मोठं वाटून घेतलेलं आहे। त्यानंतर चिंच पण भिजवत ठेवलेली आहे। मी गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि तेल सुद्धा गरम झालेलं आहे। आता नंतर त्याच्यात टाकूया कांदा। यामध्ये थोडीशी राई सुद्धा टाकलेली आहे आणि बघा कांद्याला लाल कलर येईपर्यंत थोडंसं मिक्स करून कांदा लाल झालेला आहे। त्यानंतर आपण टाकूया हळद टाकून मिक्स करून घेऊया। त्याचबरोबर टाकूया अद्रक आणि लसूण आणि मिरचीची पेस्ट टाकूया। मिक्स करून घेऊया। आता यामध्ये आपण टाकूया टमाटर, हिरवा मसाला, कांदा टमाटरची पेस्ट तयार झालेली आहे बघा। एक टीस्पून मिरची पावडर टाकून घेऊया। त्यानंतर टाकूया धनिया पावडर आणि गरम मसाला। मी धनिया पावडर जास्त टाकलेली आहे कारण कढीला चव येते म्हणून। हे बघा चांगलं परतून झालेला आहे मसाला। हे बघा कसं किती छान कलर आलेला आहे। आता याच्यामध्ये आपण मच्छी ऍड करूया। हे बघा असं मिक्स करून घ्यायचं मच्छीला। आता याच्यामध्ये आपण चिंचेचं पाणी टाकूया। मी एकीकडे गॅसवर गरम पाणी ठेवलेले आहे टोपामध्ये। आता आपण गरम पाणी टाकून घेऊया आणि यामध्ये थंड पाणी नाही टाकायचं कारण टेस्ट खराब येते, भाजीला चव लागत नाही। हे बघा पाणी टाकून घेतोय मी। आता आपण 5 ते 10 मिनिट याला मंद आचेवर ठेवूया। हे पहा अशा प्रकारे माझी रेसिपी तयार झालेली आहे। हे बघा गाईस, तर ही रेसिपी आवडली का नक्की कमेंट करून सांगा आणि नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा। तर भेटूया पुढच्या रेसिपीला। बाय, धन्यवाद।